आणि आताची महत्त्वाची बातमी पुण्यामध्ये पंकजा मुंडे पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत। ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर शरद पवारांसोबत त्या चर्चा करणार आहेत। पुण्यातल्या साखर संकुलामध्ये ही बैठक होते। ऊसतोड कामगार, वाहतूक पुरवठादार यांच्या मागण्यांवर पंकजा मुंडे शरद पवार यांचं मार्गदर्शन घेणार आहेत। तर पुण्यामध्ये पंकजा मुंडे पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्यात। ऊसतोड कामगार, वाहतूक पुरवठादार यांच्या मागण्यांवर त्या शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत। ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजा मुंडे शरद पवार यांची भेट घेत आहेत। ही कोणतीही राजकीय भेट नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। त्याचबरोबर ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर आपण शरद पवार यांची भेट घेणार आहोत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं। ऊसतोड कामगार, वाहतूक पुरवठादार यांच्या मागण्या घेऊन आज पंकजा मुंडे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गव्हाणे यांच्याकडून। सचिन, पंकजा मुंडे पवारांच्या भेटीला खरं म्हणजे पंकजा मुंडे आणि शरद पवार हे ऊसतोड कामगारांच्या मुद्द्यावरती जे आहेत ते एकत्र बैठक घेत आहेत। पुण्यामध्ये ही बैठक होते आणि या बैठकीमध्ये जो काही जे मानधन मिळतं ऊसतोड कामगारांसंदर्भातल्या ते कमी असल्याचं देखील बोललं जात आहे आणि मुकादमांचा आणि ऊसतोड कामगारांचा जो प्रश्न आहे त्या संदर्भातली ही बैठक होत्या। मध्यंतरी देखील ऊसतोड कामगारांच्या जे मुकादम आहेत त्यांनी कोयता बंद करण्याचे जे आहे ते इशारा दिलेला होता आणि आमची कुठेतरी जी आम्हाला जे पैसे मिळतात ते कमी मिळतात असं सांगण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता कुठेतरी ही बैठक की मधून मार्ग काढण्याचा जो विषय आहे तो समोर येतोय, कारण की आपले शरद पवार हे माजी कृषी मंत्री राहिले आहेत देशाचे आणि त्यामुळे या प्रश्नामध्ये आता पंकजा मुंडे आणि शरद पवार एकत्र जी बैठक आहे ती करणार आहेत। नक्कीच ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर शरद पवारांसोबत पंकजा मुंडे चर्चा करणार आहेत। पुण्यामध्ये पंकजा मुंडे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर त्या शरद पवार यांच्यासोबत चर्चा करतील।